Namaskar दोस्तों. Today we are going to learn another story. It is for the student of BA first year SEM second and taken from English compulsory. Sir, unit number 1 prose. Chapter number 1 and the title of the lesson is The Responsibilities of Young Citizen. मराठीमध्ये तरुण नागरिकांच्या जबाबदाऱ्या हा आजचा आपला पाठ या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण शिकणार आहोत. इट इज रिटन बाय लाल बहादूर शास्त्री. लाल बहादूर शास्त्री पूर्ण नाव लाल बहादूर श्रीवास्तव. त्यांचं निकनेम नन्हे. ही वॉज बोर्न ऑन 2 ऑक्टोबर 1904 मुगलसराय यूपी. He was died on 11th January 1966, Tashkent, Uzbekistan. He was second Prime Minister of India and his period was 1964 to 1966. His parents, Sharda Prasad Srivastav and Ram Dulari Devi. He was graduated in philosophy and ethics in first class from Kashi Vidyapit. काशी विद्यापीठातून ते तत्वज्ञान आणि नीतिशास्त्रामध्ये पहिल्या श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आणि त्यांचं प्रसिद्ध घोषवाक्य होतं जय जवान जय किसान. असे हे सुशिक्षित व्यक्तिमत्व. आजकाल शिक्षणाबद्दल आपल्या राजकारणामध्ये बरेच वाद आहेत, पण त्याही काळात आपले हे पंतप्रधान आणि इतर सारे पंतप्रधान खूप शिकलेले लोक होते. मेरी कोई पढ़ाई वढ़ाई नहीं हुई है दोस्तों, आपको शायद आश्चर्य होगा जान करके. About the chapter, it is a speech delivered at the convocation of Aligarh University. अलीगढ युनिव्हर्सिटीच्या पदवीदान समारंभामध्ये शास्त्रीजी बोलत आहेत. विषय आहे द रोल ऑफ इंडियन यूथ ॲज टू प्ले इन द डेव्हलपमेंट ऑफ प्रोग्रेस ऑफ नेशन. भारताच्या विकासामध्ये तरुणांची जबाबदारी. डेमोक्रेटिक कंट्री ॲट द बिगिनिंग ऑफ द स्पीच. शास्त्रीजी सेज दॅट. सुरुवातीलाच ते सांगतात की भारत हा डेमोक्रेटिक कंट्री आहे, लोकशाही देश आहे. We are an independent and democratic country. In fact, it is the largest democracy in the world. The independence we get by means of the great freedom struggle and sacrifice of millions of youth. The freedom struggle was a sacred mission based on a moral, pure and legal way of non-violence. So, we must respect it and try to protect it at any cost. भारत हा लोकशाही प्रधान देश आहे आणि भारताचं जे स्वातंत्र्य आहे त्यानंतर आपल्याला लोकशाही मिळाली आणि हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी नाही मिळालं. हे मिळालं आपल्याला एका महान स्वातंत्र्य युद्धानंतर जे आपण लढलो आणि हे स्वातंत्र्य युद्ध अत्यंत पवित्र होतं, नैतिक होतं आणि यामध्ये खूप साऱ्या तरुणांनी आपल्या प्राणाची आहुती पण दिलेली होती. आणि म्हणून आपल्या देशामध्ये सुरुवातीपासूनच तरुण या देशाच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचा हातभार लावत आलेले आहेत. कॉन्स्टिट्यूशन बद्दल शास्त्रीजी बोलतात आवर डेमोक्रेसी इज अ प्रोडक्ट ऑफ आवर कॉन्स्टिट्यूशन. आवर कॉन्स्टिट्यूशन इज वन ऑफ द लॉन्गेस्ट, most well prepared and most well written in the world. The members of the Constitution Assembly and the Constitution Drafting Committee were highly educated, expert, devoted and elected by Indians. आपल्या देशाची लोकशाही आपल्याला मिळाली आहे आपल्या संविधानातून आणि संविधान निर्मितीमध्ये गुंतलेले लोक त्या काळातले खूप शिकलेले लोक होते, चारित्र्य संपन्न लोक होते, हुशार लोक होते, अभ्यासू लोक होते आणि त्यांच्या ज्ञानातून हे सुंदर कॉन्स्टिट्यूशन आपल्याला मिळालेला आहे आणि म्हणून आपण या कॉन्स्टिट्यूशनचा आदर राखला पाहिजे. The Constitution guarantees us fundamental rights and duties. तर संविधान आपल्याला काही मूलभूत अधिकार देतं आणि आपल्याकडून काही कर्तव्याचीही अपेक्षा करतं. The Constitution guarantees us citizens' rights. These rights are fundamental rights. These rights gives us the dignity of life in our constitution. Along with the rights, the citizen duties and responsibilities are also mentioned.
But when we want to use and utilize constitutional right, we should consider our duties and responsibilities toward the nation. Freedom does not mean you should behave as you like. संविधानाने आपल्याला काही अधिकार दिलेले आहे, पण काही आपल्या जबाबदाऱ्या आणि आपले कर्तव्य पण संविधानामध्ये लिहिलेले आहेत. जेव्हा आपण आपल्या अधिकाराबद्दल जागरूक असतो तेव्हा आपण आपलं कर्तव्य आणि त्या कर्तव्याचं पालन आपण करायला पाहिजे असं शास्त्रीजी तरुणांना सांगतात. ते असं म्हणतात की फ्रीडम डज नॉट मीन्स यू शुड बिहेव ॲज यू लाईक. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. तुम्हाला स्वातंत्र्य याचा अर्थ तुम्ही कसंही वागावं याचा अर्थ असा होत नाही. तुम्ही संयमानं देशाप्रती चांगलं वागण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. फ्रीडम कम्स विथ सम रिस्ट्रिक्शन्स and responsibilities. The youth should know it. Every citizen needs to show restraint in the interest of organized society. A restraint means control. We should utilize our freedom with some self-control. Citizens should always remember that freedom and rights come with फंडामेंटल ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. तरुणांनी हे लक्षात घ्यावं की स्वातंत्र्यामध्ये जगताना आपण स्वतःवर काही बंधनं घातले पाहिजेत. आपण रिस्ट्रेन संयमानं वागलो पाहिजे आणि एका चांगल्या समाज निर्मितीमध्ये आपण योगदान दिलं पाहिजे. सेल्फ कंट्रोल म्हणजे इतरांनी आपल्याला म्हणायच्या आधीच आपण आपली वागणूक कायदेशीर ठेवली पाहिजे आणि आपण स्वतःच बंधने घातले पाहिजे, जेणेकरून आपली वागणूक एका स्वतंत्र देशातील लोकशाहीवादी राष्ट्राला शोभेल अशी असली पाहिजे. रूल्स ऑफ लॉ अँड फॉलो द लॉज. कायद्याचं राज्य आणि कायद्याचं पालन. आपलं देश हे कायद्यानं चालतं आणि म्हणून आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपण कायद्याचं पालन केलं पाहिजे. स्वामी शास्त्रीजी म्हणतात, The rule of law is the principle of democracy. Citizens should follow the rules and laws without any external force. Good citizens follow the laws in the absence of the police. In a real democracy, there is no place for the police force. When we respect the rights of others, then we follow the laws of the land without the force and fear of the police, state and courts. Democratic citizens act according to the laws and such citizens are called good citizens. The writers appeal to us to become such good citizens. शास्त्रीजी म्हणतात की आपला भारत देश कायद्यानं चालतो, संविधानानं चालतो. लोकशाही हे आपलं प्रिन्सिपल आहे, तत्व आहे आणि म्हणून अशा या देशातील नागरिक विशेषतः तरुणांनी आपलं स्वतःची वागणूक कायदेशीर ठेवली पाहिजे. एखादा पोलीस आहे, पोलिसाची भीती आहे म्हणून कायद्याचं पालन न करता आपण स्वयंस्फूर्तीनं कायद्याचं पालन केलं पाहिजे. कारण आपण लोकशाही देशातील नागरिक आहोत. लोकशाहीमध्ये पोलिसाची कोर्टाची गरजच नसली पाहिजे. प्रत्येकाने लोकशाही प्रति समर्पित असलं पाहिजे. आपल्या स्वतःच्या अधिकारासोबत इतरांच्या अधिकाराचंही आपण भान ठेवलं पाहिजे आणि आपण स्वतःला कायदेशीर वागण्यासाठी बांधील केलं पाहिजे. रोल ऑफ फॅमिली अँड टीचर्स इन द डेव्हलपमेंट ऑफ गुड हॅबिट्स. तर लोकशाही देशामध्ये तरुणांमध्ये चांगल्या हॅबिट्स असल्या पाहिजे आणि ह्या चांगल्या हॅबिट, चांगल्या सवयी निर्माण करण्यासाठी आपली फॅमिली आणि टीचरांचं योगदान, शिक्षकांचं योगदान फार मोठं आहे. तर आपल्या शाळा कॉलेजमध्ये आणि आपल्या कुटुंबामध्ये आपल्या मुलामुलींना लोकशाही मूल्ये शिकवल्या गेले पाहिजे, जेणेकरून ते या लोकशाही देशाचे उत्तम नागरिक निर्माण होतील. शास्त्रीजी म्हणतात, इन द पास्ट पेरेंट्स अँड टीचर्स यूज टू कंबाईन एफर्ट्स. They show the sense of self-restraint and discipline. In a democratic country, for the development of the country, good habits are most important. The habits of obeying laws, respecting the constitution, and being citizens are expected of youth. But now the picture is different. शास्त्रीजी म्हणतात की लोकशाही देशामध्ये लोकशाहीचे मूल्य घराघरातून, शाळा कॉलेजमधून तरुणांना शिकवले पाहिजेत. लोकशाही मधला नागरिक हा एक वेगळ्या प्रकारचा असतो, कायदेशीर वागणारा असतो. जुन्या काळामध्ये कुटुंबातून, शाळा कॉलेजमधून अशा प्रकारचे लोकशाही मूल्य विद्यार्थ्यांना शिकवले जायचे, पण सध्या परिस्थिती थोडीशी बदललेली आहे. याबद्दल शास्त्रज्ञांना खेद वाटतो. Priority of an individual's
गुड सिटीजन्स. चांगल्या नागरिकाची प्राथमिकता काय असायला पाहिजे? एव्हरी इंडिव्हिज्युअल नीड्स टू शो रिस्ट्रेन इन द interest of organized society. Everyone should follow the rules and laws of our constitutions and perform civic duties with self-interest, and they must be disciplined, sincere and devoted. Such citizens are called good citizens. तर चांगले नागरिक कोणते? की जे स्वयंस्फूर्तीनं कायद्याचं पालन करतात, नियमाने वागतात आणि चांगली सोसायटी निर्माण करण्यासाठी हातभार लावतात. त्यांना कायदे पाळण्यासाठी कोणत्याही बाह्य दबावाची गरजच नसते. लोक स्वयंस्फूर्तीने कायदे पाळतात. अशा नागरिकांना शास्त्रीजी गुड सिटीजन असं म्हणतात. सेक्युलर कंट्री, नो प्लेस फॉर कास्ट अँड क्रीड. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. या देशाचा सरकारचा कोणाचा धर्म नाही. आपल्या देशात धर्म ही व्यक्तिगत बाब आहे, घराच्या आतली बाब आहे. घराच्या बाहेर निघाल्यावर आपण सगळे भारतीय आहोत. या देशामध्ये धर्माच्या आधारावर, जातीच्या आधारावर कोणामध्ये भेदभाव केला जाणार नाही. अशा प्रकारचा देश म्हणजे सेक्युलर कंट्री, धर्मनिरपेक्ष देश. याबाबत शास्त्रीजी तरुणांना सांगतात, आवर कंट्री इज सेक्युलर, विच मीन्स देअर इज नो रिलिजन इन द कंट्री. एव्हरी रिलिजन इज इक्वल. Secularism is an essential part of our constitution and of our lives. We should give equal respect to all religions. Every citizen, caste, creed, faith or profession is equal. We should follow the principle of secularism. निरपेक्षता हे आपल्या संविधानाचा आत्मा आहे. आपल्या देशात सगळ्या जाती धर्मांना समान वागणूक दिली जाते आणि म्हणून आपणही प्रत्येक धर्माला आणि त्या धर्मातील लोकांना आदरानंच वागवलं पाहिजे. कोणाच नागरिकामध्ये धर्म जातीच्या आधारे आपण भेदभाव करता कामा नये, असं धर्मनिरपेक्षतेचं तत्व आपल्याला सांगतं आणि तरुणांनी ही गोष्ट आत्मसात केली पाहिजे. पण प्रत्यक्षात देशामध्ये जरा वेगळं चित्र आपल्याला पाहायला दिसतं. पोलिंग बूथ में बटन दबाओ ना, तब जय बजरंग बली बोल करके सजा दे देना इनको. कंट्री फर्स्ट, देश सर्वप्रथम असला पाहिजे. We should remember that our future, freedom and dignity of life depend on a strong developed country based on democracy run by our constitution. We should think, support and work for country first. In all our activities, we should give the first place to our country. Citizens should be loyal to the country and never show selfishness. तर आपलं जे जीवन आहे, आपलं जे भवितव्य आहे, आपल्याला जो मान सन्मान आहे, तो आपल्या देशावर डिपेंड आहे आणि म्हणून देश वाचला पाहिजे आणि म्हणून आपण देशाला सगळ्यात पहिलं महत्त्व दिलं पाहिजे. देश असेल, डेमोक्रेसी असेल तर सगळं आहे. या देशात डेमोक्रेसी आहे, कॉन्स्टिट्यूशन आहे आणि म्हणून आपल्याला सगळे अधिकार मिळते आहेत. सगळ्या गोष्टीसाठी आपण मागणी करू शकतो, सरकार बदलू शकतो. हे सगळे गोष्ट होऊ शकते फक्त या लोकशाहीवादी संविधानानं आणि म्हणून आपल्यासाठी आपला देश आणि आपलं संविधान सर्वोत्तम असलं पाहिजे आणि आपण त्याचा अभिमानानं उल्लेखही केला पाहिजे. आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला देश आणि कायद्यानं चालणारं, संविधानानं चालणारं हा देश आणि म्हणून एखाद्या रामराज्यापेक्षाही देश कायद्यानं चालावा, संविधानानं चालावा असा आग्रह आपण धरला पाहिजे आणि मग आपलं सगळं स्वार्थ आपण बाजूला ठेवून आपण देशाप्रती निष्ठावान असलं पाहिजे. एखाद्या राजकीय पक्षाप्रती नाही, एखाद्या व्यक्तीप्रती नाही, तर आपण आपल्या देशाप्रती, कायद्याप्रती आणि आपल्या देशाच्या संविधान आणि लोकशाहीप्रती निष्ठावंत असलं पाहिजे असं शास्त्रीजी तरुणांना सांगण्याचा प्रयत्न करतात. डायव्हर्सिटी, युनिटी इज युनिक इन इट्स डायव्हर्सिटी. देर आर डिफरंट कास्ट, creed, ways of life, customs, traditions, weather, climate and languages in our country. But we are all Indians,
Citizens should feel proud of it and try to uphold diversity because it is our strength, not our weakness. जगातील भारत एकमेव देश आहे की ज्या ठिकाणी खूप साऱ्या धर्माचे, जातीचे लोक राहतात, वेगवेगळ्या परंपरेचे लोक राहतात, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक राहतात, वेगवेगळे सण समारंभ साजरे करणारे लोक राहतात. इव्हन या देशामध्ये खाण्यापिण्याच्या पण सवयी वेगवेगळ्या आहेत. असा हा विविधतेनं नटलेला देश आहे आणि ही विविधताच आपली शक्ती आहे, आपलं विकनेस नाही. हे आपण जाणून घेतलं पाहिजे आणि या विविधतेला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. या विविधतेचा आपण गर्व, अभिमान व्यक्त केला पाहिजे आणि अशा प्रकारचे मूल्य आपण आत्मसात केले पाहिजे की आणखी युगानुयुगे आपली विविधता कायम राहील आणि वाढेल. पण आजकाल काय चाललं आहे की लोकांना विविधताच मान्य नाही. लोकांना पाहिजे वन नेशन वन लीडर, वन नेशन वन लँग्वेज, वन नेशन वन इलेक्शन, वन नेशन वन रेशन. तर अशा प्रकारचं वन 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 करून या देशाचं काही भलं होणार नाही. तर जी विविधता आहे ती आपण समजून घेऊन तिच्या प्रती आपण समर्पित असलं पाहिजे. अशा प्रकारचे विचार शास्त्रीजी तरुणांना सांगतात. फ्युचर ऑफ द कंट्री, देशाचं भवितव्याबद्दल ते बोलतात. शास्त्रीजी म्हणतात द फ्युचर ऑफ अ कंट्री इज द फ्युचर ऑफ मिलियन्स ऑफ इंडियन्स. इफ ऑल द सिटीजन्स फॉलो द वे डिस्कस इन द स्पीच, द फ्युचर ऑफ आवर कंट्री विल बी ब्राईट and it will offer a life of dignity to all of us. तर या भाषणामध्ये सांगितलेल्या गोष्टी जर तरुणांनी पाळल्या तर नक्कीच या देशाचं भवितव्य सुंदर आहे. आणि देशाचं भवितव्य म्हणजे आपल्या सगळ्या कोट्यावधी भारतीयांचं भवितव्य. आणि म्हणून या स्पीच मध्ये सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आत्मसात केल्या आणि त्यानुसार आपण संविधानानुसार वागण्याचा प्रयत्न केला तर या जगातील कोणतीच शक्ती या भारताला सुपर पॉवर होण्यापासून रोखू शकत नाही. पण जरुरी आहे की आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आचरणामध्ये आणल्या पाहिजेत आणि आपलं संविधान आणि आपल्या देशाप्रती आपण निष्ठा, आदर बाळगून एक चांगला लोकशाहीवादी नागरिक बनण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. तर हे स्पीच या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याला आपण आजच्या परिस्थितीमध्येही जोडण्याचा प्रयत्न केला. तर याच्या शेवटी आपण या धड्यावरले काही क्वेश्चन पाहणार आहोत. पहिला क्वेश्चन आहे, अकॉर्डिंग टू शास्त्री व्हॉट एव्हर युअर स्टेशन इन फ्युचर लाईफ यू शुड फर्स्ट ऑफ ऑल थिंग्स ऑफ युअर सेल्फ ॲज. काही असो, कोणी असो, पण आपण सगळ्यात आधी कोण आहोत? सिटीजन ऑफ इंडिया आहोत. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरा क्वेश्चन आहे, व्हॉट अकॉर्डिंग टू द एसे हॅज बीन द कॉज ऑफ रिड्यूस पर्सनल कॉन्टॅक्ट बिटवीन द टीचर्स अँड द टट. तर विद्यार्थी आणि शिक्षकामधला जो संबंध आहे तो व्यवस्थित असला पाहिजे आणि त्यामुळं काय होईल, इन्क्रीज इन नंबर ऑफ स्टुडंट इन स्कूल. आता काय झालं की शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थी वाढलेत पण शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे संबंध मात्र दुरावत चालले असं शास्त्रीजी म्हणतात. अकॉर्डिंग टू द एसे द कंट्री कॅन प्रोग्रेस ओनली इट डज अवे कम्प्लिटली विथ. तर देशाचा विकास कधी होईल, प्रगती कधी होईल जर देश याच्या थोडासा दूर गेला कशाच्या, फिश पॅरस टेंडन्सी म्हणजे विघटनशील प्रवृत्तीपासून जर आपण दूर राहिलो तर ही कंट्री नक्कीच प्रोग्रेस करेल. नंतरचा क्वेश्चन आहे, द फंडामेंटल राईट्स गॅरंटेड बाय द कॉन्स्टिट्यूशन सब्जेक्ट सिटीजन टू. संविधानामध्ये काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत, सोबतच सर्टेन रिस्पॉन्सिबिलिटीज काही जबाबदाऱ्याचा पण उल्लेख संविधानामध्ये केलेला आहे. पाचवा क्वेश्चन आहे, द फ्रीडम प्रोव्हाइडेड बाय द कॉन्स्टिट्यूशन इज. संविधानानं दिलेलं स्वातंत्र्य कसं आहे, रिस्ट्रेन आहे म्हणजे त्याच्यावर काही बंधनं पण संविधानानं टाकलेली आहेत. आणि त्यानंतरचा क्वेश्चन आहे, अकॉर्डिंग टू शास्त्री
इन स्पाइट ऑफ आर सेमिंग डिफरन्सेस देअर आर, आपल्यामध्ये खूप भेद आहे, विविधता आहे, आणि तरीही फंडामेंटल युनिटी अमंग द सिटीजन ऑफ कंट्री, या देशातील नागरिकांमध्ये काही मूलभूत समानताही आहे. तर हे जे क्वेश्चन्स आहेत आपण या ठिकाणी डिस्कस केलेत. तर आपण आता या लेसनच्या शेवटी शास्त्रीजीचा एक सुंदर स्पीच ऐकणार आहोत. या एटम बॉम्ब के डर से कोई हमारे देश को झुकाना चाहे, दबाना चाहे, ये देश हमारा दबने वाला नहीं. तो एक सरकार के नाम संयमी भाषेमध्ये ते बोलतात. देश देख रहा है एक अकेला कितनों को भारी पड़ रहा है. तर अशा प्रकारे आपण ही स्टोरी समजून घेण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांनी तुम्ही ही स्टोरी ऐकली, हे स्पीच ऐकलं, आणि यापासून बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकता येईल, आणि हे थोडंसं समजून घेतलं तर आपल्याला परीक्षेमध्येही याचा योग्य वापर करून आपल्याला उत्तर लिहिता येईल, कारण सगळे उत्तर आपण या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा जर काही मत असेल तुमचं तर, आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन. थँक्स फॉर वॉचिंग.